राजकारणातून नव्हे तर समाजकारणातून सर्वसामान्यांच्या हृदयात घर करणारा माणूस म्हणजे सीताराम पाटील गायकर. कुणाच्याबद्दल आकस नाही, कुणाच्याबद्दल मनामध्ये तेढ नाही. येईल तो आपलाच आहे, सांगितलेलं येणाऱ्या माणसानं सांगितलेलं काम करायचं, अशा प्रकारची प्रवृत्ती, अशा प्रकारचं धोरण घेऊन त्यांनी या तालुक्यामध्ये काम केलं. एक महात्मा म्हणून आम्हाला खूप मोठा आमच्या गावाला आधार झाला आणि त्या आधारावर आज आमचं आदर्श गाव निर्माण झालं. एवढ्या मोठ्या माणसाची एक मुलगी आहे, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. अण्णा म्हणजे कधी सासऱ्यांच्या भूमिकेमध्ये मला जाणवले नाही. एक माझे दुसरे वडील म्हणूनच त्यांचा आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी संपर्क आलेला आहे. आमचे गायकर साहेब आज आमच्या मोळा विभागाचेच नाही, जे जिल्ह्याचे नेते आहेत आणि एक छोटंसं गाव, त्यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची निवडणूक झाली नाही. आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना अत्यंत ऊर्जा आणि प्रेरणा देणारा त्यांचा संपूर्ण जीवनपट आमच्या नजरेसमोर येतो. कारण एक साधा ऊस तोडणी कामगार ते जिल्हा बँकेचे चेअरमन, अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन, अशी मोठी राजकीय कारकीर्द त्यांची आपल्या सर्वांसमोर येते. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या जवळपास प्रत्येक शिलेदाराला वाडवडिलांच्या पुण्याईची किनार आहे. मात्र सहकारात नगर जिल्ह्यातील ध्रुवतारा म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे, ते संघर्षातून, कष्टातून निर्माण झालेलं नेतृत्व म्हणजे सीताराम पाटील गायकर साहेब. परंपरेनं जिल्ह्यातील अनेक पुढाऱ्यांचा दबदबा वारसा हक्कानं पुढं आला. जिल्ह्यातील अनेक पुढारी वाडवडिलांच्या पुण्याईनं हक्कांच्या पदांचे दावेदार झाले. मात्र परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, तसेच परिस्थिती माणसाला वागायलाही शिकवते. याच परिस्थितीची परीक्षा हा ध्रुवतारा वयाच्या 71व्या वर्षीही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतोय. मात्र यामागचं खरं गमक आहे ते राजकारणातून नाही तर समाजकारणातून. सर्वसामान्यांच्या हृदयात घर करणारं व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय गायकर साहेबांची ओळख तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आहे. श्रम आणि प्रतिष्ठेचं बाळकडू बालवयातच या व्यक्तिमत्वानं प्राशन केलं आणि मग जिद्द आणि संघर्ष यांच्या प्रवासात गायकर साहेबांनी पदांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आपल्या कवेत घेतलं. रोजगार हमीवरील मजूर, ऊसतोडणी कामगार, दूध संकलन करणाऱ्या सचिवापासून ते आजपर्यंत कष्ट हेच जीवन म्हणून जगणारा माणूस म्हणून गायकर साहेबांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीचे मळे फुलवले. स्वर्गीय भाऊसाहेब हांडेंनी शोधलेला हा हिरा संकटाच्या, कष्टांच्या आणि जिद्दीच्या अनेक पैलूंनी घडला आहे. त्यामुळंच पिचड साहेबांनी जबाबदारी दिली आणि या पठ्ठ्यानं ती सार्थ करून दाखवली. मात्र त्यासाठी अविरत परिश्रमांचं, योग्य धोरणांचं हे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेललं आहे. परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. या संस्कृत सुभाषिताप्रमाणे मित्रावर प्रेम करणं सोपं असतं, मात्र शत्रूवर प्रेम करणं अवघड असतं. हे लाखात एखाद्याला जमतं. तसं प्रेमही गायकर साहेबांनी विरोधकांवर करून दाखवलं. म्हणूनच विरोधकांचा मित्र म्हणूनही गायकर साहेब विशेष भूमिका बजावत असतात. सीताराम पाटील गायकर हे एका गरीब कुटुंबातील व्यक्ती, सर्वसाधारण परिस्थिती, आणि अशा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये ऊस तोडणीचं काम करण्यापासून तर दूध संस्थांचं दूध घेणं, दूध संकलित करणं, दूध संघाला पुरवणं इथपर्यंतचं काम ह्या व्यक्तीनं सुरुवातीच्या काळामध्ये केलं. पुढं कलाकालानं त्यांच्या कामाचा आलेख वाढत गेला. ते दूध संघामध्ये संचालक झाले, दूध संघामध्ये चेअरमन झाले, अकोला एज्युकेशन संस्थेमध्ये ते त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. त्या काळामध्ये अकोला एज्युकेशन संस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी चालवली. पुढं ते जिल्हा बँकेवर गेले. जिल्हा बँकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी
करून दाखवलं. गेले 30 वर्ष ते जिल्हा बँकेवर नेतृत्व करत होते. मागच्या ह्या टर्मला ते 5 वर्ष त्या ठिकाणी चेअरमन म्हणून पण राहिले. त्याच कालखंडामध्ये 1989ला अगस्ती साखर कारखान्याची स्थापना करीत असताना 92ला जे पहिलं गळीत झालं त्या पहिल्या गळीताचे आणि त्या पहिल्या टर्मचे ते व्हाईस चेअरमन म्हणून अगस्ती साखर कारखान्यामध्ये त्यांनी काम केलं. अनेक वर्ष गेल्या अगस्ती साखर कारखान्यामध्ये ते व्हाईस चेअरमन म्हणून काम करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीनं ती देखील संस्था त्यांनी चालवलेली आहे. आणि ह्या सगळ्याचा परामर्श म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचं अनुनय करीत असतो. काही एक साधं भोळं व्यक्तिमत्व, कुणाच्याबद्दल आकस नाही, कुणाच्याबद्दल मनामध्ये तेढ नाही, येईल तो आपलाच आहे, सांगितलेलं येणाऱ्या माणसानं सांगितलेलं काम करायचं, अशा प्रकारची प्रवृत्ती, अशा प्रकारचं धोरण घेऊन त्यांनी या तालुक्यामध्ये काम केलं. परंतु हे काम करीत असताना काही अडचणी पण येतात. पक्ष, हेवे दावे या गोष्टींना सामोरं जाऊन एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जिल्हा बँकेच्या चेअरमन पदापर्यंत जाऊ शकतो. हे उत्तम उदाहरण जर शोधायचं असेल तर जसं बाबुळगावचे सरपंच विलासराव देशमुख झाले आणि ते या राज्याचे मुख्यमंत्री झाले, तसं सीताराम पाटील गायकर हे या तालुक्यातल्या दूध संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम पाहायला लागले आणि ते सर्वोच्च दूध संघ जो आहे महानंदा महाराष्ट्र राज्याचा, त्याचे देखील ते संचालक झाले. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ह्या तालुक्यानं बघितलं आहे आणि म्हणून ह्या माणसावर निर्भीळपणानं प्रेम करणारे अखंड बहुजन समाजातील आणि आदिवासी विभागातील लोक भरभरून प्रेम करत आहेत. पिचड साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम केलं. आपल्या कामावर आणि निष्ठा ठेवून, नेतृत्वावर निष्ठा ठेवून या तालुक्यामध्ये ते काम करत राहिले आणि त्याचे फळं अतिशय चांगल्या पद्धतीची त्यांना चाखायला मिळाली. सार्वजनिक जीवनात काम करताना व्यावहारिक फायद्या तोट्याचा हिशोब मांडत बसण्यापेक्षा फक्त माणसांच्या उपयोगी पडणं एवढंच त्यांचं ध्येय. आणि त्यामुळंच मुळा, प्रवरा, आढळा या पट्ट्यांसहित ऊसतोडणी कामगारांपासून ते ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत, दूध संस्थेच्या सचिवापासून तर दूध काढणाऱ्या दूध उत्पादकापर्यंत, जिल्हा बँकेच्या शिपायापासून तर शेतामध्ये राबणाऱ्या मजुरापर्यंत प्रत्येकाच्या मनातील साहेब म्हणून गायकर साहेबांचं स्थान हे अढळ आहे. आणि त्याचंही कारण म्हणजे सत्तेच्या खुर्चीपेक्षा सेवेच्या खुर्चीला प्राधान्य देणारं धोरण राबवणं. हाच त्यांचा तंत्र आणि हाच त्यांचा मंत्र. गायकर साहेबांच्या एकूण जीवनाकडे पाहण्याचा आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना अत्यंत ऊर्जा आणि प्रेरणा देणारा त्यांचा संपूर्ण जीवनपट आमच्या नजरेसमोर येतो. कारण त्यांचा संपूर्ण भूतकाळ जर बघितला तर अत्यंत गरिबीतून आणि कष्टातून त्यांनी स्वतःच्या जीवनाचा आलेख हा उंचावलेला आपण आपल्या सर्वांना लक्षात येईल. कारण एक साधा ऊस तोडणी कामगार ते जिल्हा बँकेचे चेअरमन, अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन, अशी मोठी राजकीय कारकीर्द त्यांची आपल्या सर्वांसमोर येते. आणि खरोखर राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सर्वमान्य नेतृत्व म्हणून जर पुढे यायचं असेल तर त्याच्यासाठी खूप सारा संघर्ष करावा लागतो. आणि गायकर साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष केलेला आहे. तो संघर्ष करीत असताना समाजाच्या प्रती आपलं जे काही देणं आहे त्या देण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केलेला आहे. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांचा संपूर्ण जीवन, संपूर्ण दिवस हा लोकांसाठी समर्पित असतो. 24 तास लोकांसाठी अवेलेबल असणारा नेता, समाजातील तळागाळातील असंख्य कार्यकर्त्यांना जोडणारा नेता, बहुजन समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारा नेता, त्याचबरोबर आपल्या प्रत्येक सहकार्याच्या सुख आणि दुःखामध्ये सहभागी होणारा नेता, अशी गायकर साहेबांची ओळख आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा संबंध त्यांचा अलीकडच्या 5-7 वर्षापासून आला आणि अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये काम करत असताना त्यांच्या सहकार्याविषयीच्या ज्या भूमिका आहेत, त्यांच्या सहकार्यात त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानासंदर्भामध्ये बारीक सारीक माहिती या 5 वर्षात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कळाली. खरोखर अशी असंख्य समाजामध्ये माणसं असतात की ज्यांना गायकर साहेबांसारखी माणसं त्यांच्याबरोबर नेहमी हवी असतात. आणि खरोखर त्यांच्या एकूण कार्यामध्ये आज त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनाचा जर आपण त्या ठिकाणी उल्लेख करायचा जर ठरला, प्रचंड चिकाटी, प्रचंड मेहनत, प्रचंड मितभाषी आणि आपल्या कामावर निष्ठा असणारं हे व्यक्तिमत्व आहे.
आणि म्हणून अकोले तालुक्याच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये आज ज्या शिखर संस्थांवर ते काम करतात ती जिल्हा बँक असेल, त्यामध्ये अगस्ती कारखाना असेल, त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेली अगस्ती पतसंस्था असेल किंवा त्यांच्या गावातील अनेक शिखर संस्था असतील, त्या प्रत्येक संस्थेवर गायकर साहेबांच्या कर्तृत्वाची छाप त्या ठिकाणी पाहायला मिळते. अकोलेच्या मॉडर्न हायस्कूलमधील 5वीच्या वर्ग मॉनिटरपासून तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत या व्यक्तिमत्वाचे अफाट संघटन कौशल्य. मात्र या संघटन कौशल्यामध्ये कुटुंब, नातेवाईक, सगळे सोयरे, आप्तेष्ट यामधील कुटुंब वत्सल अण्णा आजही पूर्वीसारखे आहेत आणि ते तसेच आहेत. लांबच्या नातेवाईकांवरही पोटच्या पोरीप्रमाणे प्रेम करणारे गायकर साहेब म्हणजे या आप्त स्वकीयांमधील परिसच आहे. समाजात बुरसटलेल्या विचारांना गायकर साहेबांनी 35 ते 40 वर्षांपूर्वीच हद्दपार करत आपल्या एकुलत्या एका मुलीलाच मुलगा म्हणून मानलं. सौभाग्यवती संजीवनी गोविंदराव शिंदे ही लेक आजही आपले सुसंस्कारित कुटुंब सांभाळून आनंदानं आपला संसार फुलवतीये. मी एकुलती एकच, त्याच्यामुळे फार लाडात वाढलेली. अण्णांनी कधीच अशी माझ्या म्हणजे मी झाल्यापासून असं कधीच अण्णांच्या वागण्यात कधी आलं नाही की मुलगा नाही आपल्याला, मुलगीच आहे. पण खूप लाडात वगैरे वाढवलं. कधी अपेक्षा ठेवल्या नाही की हे शिक्षण घे तू, यातच काहीतरी कर वगैरे, असं कधीच त्यांनी माझ्याबाबत मला कधी फोर्स केला नाही. त्यांचा रात्रीचा यायचा पण खूप उशीर व्हायचा, तेव्हा मी झोपलेली असायचे. जाताना ते लवकर जायचे 7 वाजता. कधी मुंबईला वगैरे जायचं असलं तर खूप पहाटे निघायचे. पण कधी बाहेर जाताना सुरुवातीला आधी माझ्याकडे बघून आणि मगच बाहेर जायचे. सहज एक दिवस म्हणाले, अण्णा मला स्कूटी घ्या, मी आता मोठी झाले, मी स्कूटीवरनं अपडाऊन करेल. आणि गेले शाळेत निघून एकदम सहज. आणि लगेच माझ्या भावाला गाडी घेऊन पाठवलं स्कूटी. माझा 11 वाजताचा क्लास चालू होता, तर लगेच दादा स्कूटी घेऊन आला बाहेर. मला काही कळालंच नाही, मी विसरून पण गेली त्या गोष्टीला की असं मी बोललेली की स्कूटी वगैरे घ्या, काही घ्या. तर बाहेर बोलवलं मला आणि म्हणाला, बघ ही स्कूटी आणली आहे तुला, कशी आहे स्कूटी ही? मी म्हटलं छान आहे. मग दादा म्हणाला चालून बघ. नाही म्हटलं मला येणार नाही, मी अजून बसलेली नाही. अरे तुझ्यासाठी घेतली. म्हणजे मला इतकं विशेष वाटलं लगेच की एका मिनिटात मी शाळेत आल्यानंतर क्लास झालेला पण नसताना लगेच दादा बघायला गेला आणि लगेच नवीन स्कूटीच घेऊन आलेला 8वीला असताना. आणि मग तिथे चालवली वगैरे, म्हणजे अक्षरशः त्या शाळेमध्ये पहिली मी विद्यार्थी असेल स्कूटीवाली. लगेच सहज मी म्हणाले, अण्णा मला 4 व्हीलर शिकायची आहे. लगेच म्हणजे असं कोणत्याच गोष्टीला त्यांनी मला कधी नकार दिला नाही. लगेच 4 व्हीलर पण क्लासेस लावून दिले वय नसताना. नंतर मग माझं लग्न झाल्यानंतर मी लायसन काढलं. म्हणजे असं मला कधीच नाही हा शब्द मला अण्णांकडनं कधी असं जाणवलाच नाही. अक्षरशः एकदा तर मी 9वीला असताना आम्ही मुंबईला गेलो. 2 दिवसाची आमची सहल होती. तेव्हा नुकतेच मोबाईल निघालेले होते. तर नोकियाचा मोबाईल, स्वतःचा मोबाईल माझ्याकडे दिला की राहून दे तुझ्याकडे, मला फोन वगैरे करायला. अक्षरशः 2-2 तासाला फोन यायचे. तर तेव्हा आमच्या अक्षरशः मुख्याध्यापिका म्हटल्या, संजीवनी तुला साहेब अजिबात अकोले तालुका सोडून देऊ शकत नाही, तुला अकोल्यातच देणार, किती तुझ्यावर जीव, आम्ही 2 बसेस मुली सांभाळतोय, कोणत्याच पालकांनी फोन केला नाही, काही नाही तक्रार त्यांची. साहेब सारखा फोन करताय, तुला विचारताय कुठे काय आहे. अक्षरशः रात्रीसुद्धा फोन की मॅडम तिला तुमच्या जवळ घ्या झोपायला. म्हणजे इतकं अक्षरशः अण्णांचा माझ्यामध्ये जीव. आणि अक्षरशः आम्ही असं गप्पा वगैरे मारायचो, कुठं जायचो कायम. म्हणजे त्यांची असं पूर्ण त्यांचं एवढं राजकारण वगैरे सगळं क्षेत्रात असताना सुद्धा पूर्ण जीव असा माझ्यामध्ये असायचा त्यांचा. लग्नाची एवढी हे होतं, वडिलांनी माझ्यासाठी एवढा MPSC सुटलेला मुलगा बघितला, तहसीलदार होते ते. पण माझ्या वडिलांना टेन्शन की आता ही एवढी कमी वयाची वगैरे, हिचं काही शिक्षण नाही, काही नाही, एवढी लाडात वाढलेली, तिथे ॲडजस्ट करेल की नाही. तर खूप त्यांना टेन्शन. तर ते टेन्शन मला त्यांचं म्हणजे त्यांनी मला कधी बोलून नाही दाखवलं, पण मी त्यांच्या चेहऱ्यावरून ते ओळखून मी बरोबर जबाबदारीनं वागले. तशी काही त्यांना तक्रार कधी दिली नाही, जाणून दिली नाही मी. माझ्याकडनं काही अशा चुका नाही घडून दिल्या की माझ्या वडिलांना माझ्यामुळं काही हे वाटेल.
एकदा 21 दिवस फॉरेनला गेलेले होते. मी 10वीला होते तेव्हा. तर एवढे 21 दिवस प्रवास करून बिलकुल थकलेले नाही. आम्ही रात्री झोपलेले असताना रात्री 2-3 वाजता आले ते आणि सकाळी लवकर उठून अक्षरशः जागे ते आणि लगेच त्यांचा दिनक्रम चालू झालेला सकाळी सकाळी. मला म्हणजे इतकं विशेष वाटलं की आता अण्णा उशिरा आलेले, उशिरा उठतील, आज जाणार नाही ते अकोल्याला वगैरे, काही कामं करणार नाही. लगेच उठून प्रत्येकाच्या गिफ्ट्स लगेच बॅगमधून दिल्या. एवढं त्यांच्या म्हणजे ते चेहऱ्यावर तेज, अजिबात थकवा नाही, काही नाही. म्हणजे विशेष बाब वाटते की खरंच तरुण पिढीनं त्यांच्याकडून खूप आदर्श घेण्यासारखं आहे. मी माझी 2 मुलं आहे, सतत मी माझ्या मुलांना सांगते की बघा आपले अण्णा रात्री किती उशीर हो त्यांना घरी यायला, पण ते सकाळी त्याच वेळेला उठून आणि त्याच जोशामध्ये ते रोज जाणार डेली. आणि कुणी येऊ त्यांच्याकडे समस्या घेऊन कधीच त्यांच्याकडे त्या समस्यांसाठी कधीच असं हे नसतं. कधी पण ते तयारच असतात एकदम प्रत्येक गोष्ट हे करायला. तर फार मला अभिमान वाटतो की तरुण पिढीनं त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं घेण्यासारखं आहे. म्हणूनच त्यांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. असंच आरोग्य त्यांना लाभो, असंच जनतेसाठी त्यांना सेवा करण्याची संधी मिळो हीच प्रार्थना. सहवासातील माणसांनाही वडिलकीच्या नात्यानं मायेचं पांघरून घालणारे अण्णा म्हणजेच आमच्या शिंदे परिवारातील मायेची सावली देणारा वटवृक्षच म्हणावा लागेल. शिक्षणानं मोठा असलो तरी अण्णा हेच विचारांचे आदर्श असल्यानं आजपर्यंतच्या जीवनाचा प्रवास यशस्वी झालाय, असं त्यांचे जावई गोविंदराव शिंदे हे अभिमानानं सांगतात. साधारणपणे 2006 पासून अण्णांचा आणि माझा संपर्क आला. त्यावेळेस महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मी कृषीचं पदव्युत्तर शिक्षण घेत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून मी तहसीलदार या संवर्गामध्ये माझी निवड झाली आणि साधारणपणे लग्नाचा विचार त्या ठिकाणी डोक्यात आल्यानंतर 2006 पासून अण्णांचा संपर्क आला. अण्णा म्हणजे कधी सासऱ्यांच्या भूमिकेमध्ये मला जाणवले नाही. एक माझे दुसरे वडील म्हणूनच त्यांचा आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी संपर्क आलेला आहे. 2007मध्ये त्यांच्या कन्येशी माझा विवाह झाला आणि जवळपास आज 13-14 वर्षाचा कालावधी या ठिकाणी व्यतीत झालेला आहे. अगदी माझ्या मेडिकल चेकअपपासून असेल, माझ्या पहिल्या जॉईनिंगपासून असेल किंवा तदनंतर वेगवेगळ्या होणाऱ्या बदल्यांच्या संदर्भातला प्रवास असेल किंवा आमच्या कुटुंबातल्या अनेक बाबींवरचा हे असेल, तर याच्यामध्ये अण्णांची भूमिका ही अतिशय मला वडिलांच्या भूमिकेसारखी जाणवलेली आहे. दुर्दैवाने सन 2016मध्ये माझ्या वडिलांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. परंतु त्यांच्या गेल्याने साहजिकच आमच्या कुटुंबावर या ठिकाणी शोककळा आलेली होती. परंतु अण्णांच्या भूमिकेतून, अण्णांच्या असण्यानं या ठिकाणी वडिलांची कमतरता कधी आमच्या या दोन्ही कुटुंबांना जाणवलेली नाही. मग शिंदे परिवार असेल, गायकर परिवार असेल, या दोन्ही परिवाराचे अतिशय आधारवड म्हणूनच अण्णांची आत्तापर्यंतची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे. अतिशय थक्क करणारं असं हे नेतृत्व, असा त्यांचा तो जीवन प्रवास म्हणजे आमच्यासारख्यांना फार प्रेरणादायी आहे. आजही काम करण्याची त्यांची तळमळ, सर्वसामान्यांच्या प्रती त्यांचे कामं कसे मार्गी लागतील अशी अण्णांची नेहमी भूमिका आहे. आणि एकंदरीत सकाळपासून सायंकाळपर्यंत बिझी असणारा हा व्यक्ती, हे व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आम्हाला खरंच म्हणजे फार आश्चर्य वाटतं की एवढी ऊर्जा अण्णांकडं आलेली कुठून. मग आज 71वा वाढदिवस साजरा करत असताना देखील त्यांच्या दिनक्रमामध्ये कुठलाही बदल जाणवलेला नाही, कुठलाही बदल झालेला नाही. आणि काम हेच आपलं व्रत आहे असं समजून ते अजूनही काम करताय. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले अण्णा आज नगरसारख्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर आहेत. हा त्यांचा प्रवास हे काही त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती स्वतःची दुर्दम्य इच्छाशक्ती जर असेल आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करण्याची जर आपली मनोवृत्ती असेल, मानसिकता जर असेल, तर आपल्याला कुठलंही यश दूर नाही हेच सांगणार आहे. म्हणून अण्णांच्या 71व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना माझ्या वतीनं मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य असंच उत्तम राहील, निरामय राहील अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि त्यांचं प्रेम, त्यांचं जो काही जिव्हाळा आहे
तो जास्तीत जास्त कालावधीसाठी आमच्या सर्वांना मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. परंपरा आणि आधुनिक विचारांची सांगड घालत गायकर साहेब समाजकार्याला सहकाराची जोड देत आहेत. महानंदाचे संचालक पद, अमृतसागर दूध संस्था, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी, अगस्ती पतसंस्था, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, अगस्ती कारखाना आणि आता जिल्हा बँकेचं अध्यक्षपद सांभाळत असताना हा अवलिया सतत माणसांमध्ये रमतो आणि माणसांमध्येच असतो. सहकाराबरोबरच या माणसाला शेती आणि दुग्ध व्यवसायामध्ये विलक्षण आवड आहे. 40-50 वर्षांपूर्वी गायकर साहेबांच्या टोमॅटोची चर्चा मुंबईतील मार्केटमध्ये व्हायची. तसेच आजही प्रत्येक दिवशी आपल्या शेताला फेरफटका मारणं ही त्यांची नित्याचीच सवय आहे. त्यामुळं या माणसाची स्वप्न जरी आकाशा एवढी असली तरी प्रत्यक्षात पाय मात्र जमिनीवरच आहेत. जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक पुढाऱ्यांनी आपल्या पुढील पिढ्यांसाठी संस्थात्मक प्रॉपर्ट्यांची पदं तयार करून ठेवली. मात्र या गोष्टींकडे गायकर साहेबांनी जाणीवपूर्वक कानाडोळा करत कुठलाही राजकीय वारसा नसताना राजकारणात येऊन फक्त जनतेच्या पाठिंब्यावर सत्तेमध्ये टिकून राहणारे ते एकमेव नेते आहेत. अतिशय शून्यातून विश्व निर्माण करणे अशा पद्धतीचं त्यांचा जीवनपट आहे. अतिशय खडतर जीवन जगत असताना रोजगार हमी काम करून 1979 साली ह्या गावामध्ये डेअरी निर्माण केली आणि गावामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा. कारण त्यावेळेला पूर्वी प्रचंड पाऊस व्हायचा, शेती पिकत नसायची. मग एक पर्याय म्हणून दूधधंदा त्यांनी निवडून गावामध्ये जवळजवळ 5 वर्ष दूध घेण्याचं सुद्धा काम केलं. त्यानंतर त्याच डेअरीचे आदरणीय भाऊसाहेब आंड्यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाची निवड लागली आणि गायकर साहेब त्यांनी बिनविरोध केले आणि अमृतसागर दूध संघाच्या संचालकपदी सुद्धा त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर एक पंचवार्षिकनंतर दूध संघाचे चेअरमन म्हणून काम केलं. चेअरमन झाल्यानंतर अगस्ती नागरी पतसंस्थेची निर्मिती केली आणि अशी जे उत्तम अशी एक बँकेचा एक शाखा निर्माण करून अगस्ती पतसंस्था निर्माण केली. एवढंच नाही तर ह्या मुळा परिसरातील शेतकरी आमची पूर्वी लोक कंपनीला बैलगाड्या घेऊन जात असायची, ती बंद झालं पाहिजे म्हणून आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली इथं एक वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला आणि हे पिंपळगाव खांडचं धरण अतिशय महत्त्वाचं का ह्या मुळाखोऱ्याला जीवदान देणारं धरण त्यांनी निर्मिती केली. आदरणीय पिचड साहेबांबरोबर जिल्हा बँक, अमृतसागर दूध संघ, महानंदा डेअरी या सर्व मोठमोठ्या संस्थेवर त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर काम केलं आणि म्हणून जिल्हा बँकेमध्ये गेली 5 वर्ष अतिशय सुंदर कामगिरी केली. अशी आमचे गायकर साहेब आज आमच्या मोळा विभागाचेच नाही जे जिल्ह्याचे नेते आहेत आणि एक छोटंसं गाव त्यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची निवडणूक झाली नाही. मूळमाता देवस्थानचे अध्यक्षपद, त्यानंतर मोगरस सोसायटी असेल, दूध सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, या सर्व संस्था त्यांच्या आधिपत्याखाली आम्हीचं गाव बिनविरोध निवडणूक करते. मग कुठला सप्ताह असो, गावचा कुठलाही कार्यक्रम असो, एकोपानी त्यांच्या नेतृत्वाखाली नदीची पाईपलाईन यशवंत ग्राम समृद्धीमार्फत मुळमाता देवस्थानला धामणगावच्या केटीवरून म्हणून पाईपलाईन केली. मुळा नदीवरून शेतकऱ्यांसाठी वेगळी पाईपलाईन केली आणि हे गाव 12ही महिने बागायत करण्याचं काम, अतिशय मोलाचं काम त्यांनी योगदान केलं. सत्ता स्पर्धा करून सत्तेचं केंद्रीकरण करण्याऐवजी विकेंद्रीकरणातूनच गावचा विकास होतो. त्यासाठी राजकारणात राहून देखील गावचा विकास करता येऊ शकतो हे या व्यक्तिमत्वानं दाखवून दिलं. नुकतीच मोगरस या गावची ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून अकोले तालुक्यामध्ये प्रथम आदर्श या व्यक्तिमत्वानं घालून दिला. सर्वसामान्य मी एक शेतकरी, रोजंदारीला जाणारा शेतकरी, पण साहेबांचा विचार, कार्यशक्ती आणि त्यांच्या कार्यपद्धतीमुळं त्यांनी जे गावची उत्क्रांती केली, गावचा जो विकास घडवला, सर्वसामान्य कायम रोजंदारीला जाणारी माणसं, मुलं आम्हाला शिक्षणाकरता, आमच्या मुलांच्या शिक्षणाकरता, आमच्या शेती सुधारण्याकरता साहेबांनी जिल्हा बँकेच्या मार्फत माझी 16 वर्षापूर्वी आमची ऐपत पण नव्हती पाईपलाईन करण्याची, पण साहेबांनी एक आधार दिला आणि सांगितलं याच्यातून शेती घडवायची असेल, मुलाबाळांचं शिक्षण करायचं असेल तर थोडी शेती बागायती करायला शिकावं लागेल आणि त्याकरता आम्हाला साहेबांनी जिल्हा बँकेमार्फत एक पाईपलाईनची ग्रुपमधून आम्ही 4-6 शेतकऱ्यांच्या ग्रुपमधून आम्हाला अर्थसहाय्य बँकेमार्फत दिलं आणि ते आम्ही 4-2 वर्षात त्या अर्थसहाय्याच्या पाईपलाईनमुळं
आम्हाला आमची शेती चांगली पिकली, टमाट्यासारखं जो उत्पन्न काढायला लागायचं, आमचं पावसावर अवलंबून राहायची वेळ नाही आली. त्याच्यामुळं आमची लेकराबाळांचं शिक्षण चांगलं झालं आणि आमची जीवनकळा चांगली प्रगतीच्या दिशेनं झाली. त्याच्यामुळं आम्हाला साहेबांचा खूप एक महात्मा म्हणून आम्हाला खूप मोठा आमच्या गावाला आधार झाला आणि त्या आधारावर आज आमचं आदर्श गाव निर्माण झालं. शेतकरी स्वतःच्या पाया उभा झाला, दूध व्यवसाय चांगल्या प्रकारे करू लागला आणि एक आमच्या गावचे कुटुंब प्रमुख म्हणून, आमचे पण प्रमुख म्हणून आम्हाला त्यांनी खूप मोठी चांगली मोलाची दिशा दिली आणि त्या दिशेमधून आमची आज शेतकरी म्हणून आम्हाला रोजाची गरज राहिली नाही. आम्ही एक स्वतःच्या पायावर उभे झालेले शेतकरी भक्कमपणाने आता या शेती व्यवसायाची उभारणा मिळाली आणि आमची आता चांगली बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. आपल्या गावात कुणीही भूमिहीन राहू नये या उदात्त अंतकरणानं गायकर साहेबांनी अनेक कुटुंबांना गावच्या मालकीच्या जमिनी त्यांच्या नावावर करून दिल्या आहेत. गायकर साहेबांच्या या दातृत्वामुळं या कुटुंबांची मोठी भरभराट झाली आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये डाळिंब आणि टोमॅटोचे मळे फुलवलेत. या शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये सीताराम पाटील गायकर हे जणू देवच आहेत आणि यामुळंच गायकर साहेब हे राजकारणाचेच नव्हे तर समाजकारणाचेही कल्पवृक्ष आहेत. मला पहिलं काही जमीन नव्हती, काय नव्हती. गावामध्ये घर होतं, ते दूध डेअरीला दिलं आणि गायकर साहेबांनी आम्हाला ती जमीन दिली 2 एकर 15 गुंठे. आणि आत्ता म्हणजे हे बागायत बिगायत आम्ही करतो, तर हे त्यांच्या प्रेरणेनंच करतो. हे जमीन आहे ना, मला गायकर साहेबांनीच घेऊन दिली. म्हणजे गावात पहिली जमीन नव्हती, काहीच नव्हती. त्यांनी जर जमीन नसती दिली तर मला जर रोजंदारीनंच कामाला जावं लागलं असतं. गायकर साहेबांसोबत माझ्या सासऱ्याने भरपूर काही कष्ट केलेले आहेत. ऊस तोडायला जायचे, पुन्हा भरपूर काही अशी उगते कामं घेऊन त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. ते पुन्हा समजा आता त्यांनी आम्हाला शेती दिली, त्यांनी शेती दिली नसती तर आम्ही रोजंदारी केली असती. पण आता शेती दिल्यामुळे आम्ही शेतीत ते ना डाळिंब, अद्रक, काही आम्ही 2-3 गाया पाळलेल्या आहेत, त्यांच्यासाठी चारा, हे असं आम्ही शेतीत त्याने दिलेल्या शेतीत काम करतो. त्यामुळं आम्हाला काही बाहेर जायची काही गरज नाही, नाहीतर आम्ही रोजाने जात होतो. आता गायकर साहेबांचे आभार कसे मानावं तेच काही कळत नाही. उगता हुआ सूरज रोशनी दे आपको, महकती हुई कली खुशी दे आपको, हम तो देने के कुछ काबिल नहीं है, देने वाला हजारों साल की उम्र दे आपको. गायकर साहेब, आपणास 71व्या जन्मदिवसानिमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिखर स्वामिनी कळसुबाई, आई मूळमाता आणि अगस्ती महाराजांच्या आशीर्वादानं आपणास उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं. अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं. तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक